15 ऑगस्टला देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य भेटले होते. त्यामुळे 15 ऑगस्टला इंग्रजांच्या झेंड्याला खाली उतरवले गेले व भारताच्या झेंड्याला खालून वरती चढवले गेले. त्यामुळे 15 ऑगस्टला झेंड्याला खाली बांधले जाते व एका रस्सीच्या सहाय्याने त्याला वरती नेले जाते व वरती पोहोचल्यावर दुसऱ्या रस्सीच्या सहाय्याने ध्वज फडकवला जातो. यालाच ध्वजारोहण म्हणतात, जे की 15 ऑगस्टला होते. तसेच 26 जानेवारीला देश आधीच स्वतंत्र होता. यामुळे झेंडा आधीच वरती बांधलेला असतो व फक्त एका रस्सीने खेचून झेंड्याला फडकवले जाते. त्यालाच ध्वज फडकावणे म्हणतात. व बघा, 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला होता व भारताच्या जनतेला स्वातंत्र्य भेटले होते. त्यामुळे जनतेचे जे हेड म्हणजेच प्रतिनिधी असतात, प्रधानमंत्री, ते 15 ऑगस्टला भाषण देतात. तसेच 26 जानेवारीला भारतात राष्ट्रपती परेडला सलामी देतात. कारण ज्या देशाचे राष्ट्रप्रमुख जनतेद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात नियुक्त होतात, त्या देशाला गणतंत्र म्हणतात. म्हणजेच भारत गणतंत्र आहे, हे याचे प्रतीक आहे की आपले राष्ट्रपती जनतेद्वारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात नियुक्त आहेत.